तर मग दिलेलं आहे बघा, इफ ए मॅट्रिक्स दिलेलं आहे 5 3 -1 1 आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे 2 -1 3 2 आणि याच्यात काय सांगितलं आपल्याला, इथं मल्टिप्लिकेशन करायचं सांगितलं. काय करायचं सांगितलं, सॉरी, फाइंड 2a - 3b. काय करायचं आहे, 2a - 3b फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय की इथं स्केलर मल्टिपल दिलेलं आहे 2. ह्या 2नी काय करायचं, ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यानंतरनं बी मॅट्रिक्सला 3नी मल्टिप्लाय करायचं आणि नंतरनं 2a - 3b करायचं आहे. काय करायचं आहे, 2a - 3b. तर बघा मग आता याचं सोल्युशन कसं येईल, इथं लिहा पहिले सोल्युशन. मग आता ए मॅट्रिक्स, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं पहिले, 2a. मग 2a मॅट्रिक्स जो आहे, मग 2 इंटू मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए काय आहे, 5 3 -1 आणि 1. ठीक आहे. मग आता याने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय होणार, 2 इंटू 5 2 इंटू 3 2 इंटू -1 2 इंटू -1 आणि 2 इंटू 1. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स काय भेटेल आपल्याला, मग बघा 5 दुने 10, 3 दुने 6 आणि 2 इंटू -1 -2 येणार, काय येणार -2 आणि 2 1 जा 2. इथं आपल्याला 10 6 -2 आणि 2. त्याच्यानंतर ना इथं फाइंड आउट करायचं 3b. मग 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग मॅट्रिक्स बी काय आहे, की मॅट्रिक्स बी जो आहे तो दिलेला आहे बघा 2 -1 3 आणि 2. ठीक आहे. मग हा जो स्केलर मल्टिपल आहे 3ला काय करायचं, प्रत्येकाने मल्टिप्लाय करायचं. मग बघा आता इथं थोडं मध्ये 3 लिहायचं राहिलं आपलं. ठीक आहे. इथं हा स्केलर मल्टिपल किती आहे, 3. किती आहे, 3. ठीक आहे. मग ह्या 3ने काय करायचं, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग बघा मल्टिप्लाय केल्यानंतर ना 3 इंटू 2 3 इंटू -1 नंतर नाही तर 3 इंटू 3 नंतर ना 3 इंटू 2. ठीक आहे. मग बघा याचा बी मॅट्रिक्स 3b मॅट्रिक्स काय येणार, मग इथं 3 दुने 6, आता 3 1 3 पण -3 येणार. त्याच्यानंतर ना 3 3 9 आणि 3 दुने 6. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला हे दोन मॅट्रिक्स भेटले आणि आपल्याला काय सांगितलंय, 2a मायनस काय सांगितलंय, काय फाइंड करायचं आहे, 2a - 3b करायचं आहे. मग बघा आता 2a मॅट्रिक्स लिहा आधी. मग 2a मॅट्रिक्स काय आहे, 2a मॅट्रिक्स आलेला आहे बघा 10 6 -2 आणि 2. मग मायनस 3b काय आहे, 6 -3 9 आणि 6. ठीक आहे. मग आता यांचा मायनस केल्यानंतर ना मॅट्रिक्स येईल बघा 10 -6 6 -3 त्याच्यानंतर -2 -9 त्याच्यानंतर इथं काय येईल 2 -6. मग बघा फायनल मॅट्रिक्स येणार, फायनल मॅट्रिक्स इकडे लिहू 2a - 3b इक्वल्स टू मॅट्रिक्स काय आलं, मग बघा 10तून 6 गेले, इथं 4 राहिले. त्याच्यानंतर ना बघा 6 -3 मायनस काय होईल, प्लस होईल, म्हणजे इथं किती येणार 9 येणार. त्याच्यानंतर ना -2 -9 काय येणार -11 आणि नंतर इथं 2 -6 किती येणार -4. ठीक आहे. याला आपलं फायनल आन्सर. असा प्रश्न आला तर 4 मार्कसाठी तो. ठीक आहे. मग काय केलं आपण इथं, स्केलर मल्टिपलने मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर काय झालं,